शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपचा झंझावात रोखून मुलासाठी होम ग्राउंड वाचवले। संबंध महाराष्ट्रात भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची वाताहत केली। नाशिक महापालिकेतही भाजपने आपली सत्ता राखली, मात्र येथे शिवसेना ठाकरे पक्षाने अथक परिश्रम करीत एक चमत्कार घडवला। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने आपल्या जागांमध्ये वाढ करीत एक हाती संपादित केली। यामध्ये बचावात्मक खेळी खेळणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरेला मोठा सेटबॅक बसला। उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या 23 जागा भाजपने हिसकावून घेतल्या। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नाशिकच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी माजी आमदार वसंत गिते यांच्यावर सोपवली होती। अनेक नगरसेवक भाजपवासी झाले। शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या व मनसेच्या हक्काच्या नेत्यांनी राजकीय स्वयंपाक भाजप जवळ केला। त्यामुळे माजी आमदार गिते यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मदतीने लढत दिली। माजी आमदार गिते यांचे चिरंजीव आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवार होते। या प्रभागातील निवडणुकीवर भाजपच्या सर्व नेत्यांनी आपली ताकद लावली होती। विशेषतः आमदार देवयानी फरांदे यांनी मतदानाच्या दिवशी येथे दिवसभर तळ ठोकला होता। आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे तिन्ही उमेदवार सुरुवातीपासून पिछाडीवर होते। विशेषतः उपमहापौर गिते मोठ्या फरकाने मागे पडल्याने समर्थकांची चिंता वाढली होती। होम ग्राउंडवरच माजी आमदार गिते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। या निवडणुकीत भाजपचे मिलिंद भालेराव यांचे तिन्ही उमेदवार आघाडीवर होते। हे आघाडी वाढल्यावर या निवडणुकीत भाजपचे मिलिंद भालेराव यांचे तिन्ही उमेदवार आघाडीवर होते। ही आघाडी वाढल्यावर भाजपने विजय उत्सव सुरू केला होता। मात्र शेवटच्या 3 फेऱ्यांमध्ये हे चित्र शिवसेनेने पालटवले। मागे पडलेले उपमहापौर प्रथमेश गिते यांनी शेवटच्या 3 फेऱ्यांमध्ये मोठी उसळी घेतली। हक्काच्या भागातून त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळाला। शेवटच्या फेरीत ते 2350 मताधिक्याने विजयी झाले। दुसऱ्या उमेदवार सीमा पवार हे देखील 661 मतांनी विजयी झाले आहेत। तिसरे उमेदवार माजी नगरसेवक गुलजार कोकणी हे मात्र पराभूत झाले। राज्याच्या विविध महापालिकांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पिछेहाट झाली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये घेतली होती, मात्र ही सभा मतांमध्ये परावर्तित झाली नाही असंच म्हणावे लागेल। यामध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार वसंत गिते यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती। शेवटच्या टप्प्यात मतदारांनी दिलेला कौल गिते यांना दिलासा देणारा ठरला। गेली 30 वर्ष होम ग्राउंड असलेले हे मैदान गिते यांनी मारलेच। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।